अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएम एकत्रित आल्यानं भाजपच्या नवनीत राणा आणि अनिल बोंडे यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित होऊ लागलेत। पाहूया हा रिपोर्ट। दर भाषणात हिंदुत्वावर घसा कोरडा होईपर्यंत बोलणाऱ्या भाजपच्या नवनीत राणा आणि अनिल बोंडेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले जात आहेत। कारण त्यांच्याच अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर नगरपालिकेमध्ये समितीच्या निवडीवेळी भाजप आणि एमआयएमची युती झाली। अचलपूर नगर परिषदेमध्ये एकूण 41 जागा आहेत। यामध्ये काँग्रेस 15 तर भाजपचे 9, अपक्ष 10, एमआयएमला 3 तर प्रहारला 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 जागा मिळाल्या। समित्यांच्या अध्यक्ष निवडीवेळी भाजप, एमआयएम आणि अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी एकमेकांना साथ देऊन सर्वांचाच फायदा करून घेतलाय। तर भाजपला महिला बालकल्याण समितीचं अध्यक्षपद मिळालंय। एमआयएमनं शिक्षण क्रीडा समितीचं अध्यक्षपद घेतलंय। तर अजित पवार गटाला आरोग्य सभापती पद, प्रहारला बांधकाम सभापती, काँग्रेसला पाणी पुरवठा सभापती तर एका अपक्षाला नियोजन समितीचं सभापती पद दिलं गेलंय। यावर मात्र भाजप नेते ही युती नसून बिनविरोध निवडणूक झाल्याचं कारण देत आहेत। तर एमआयएमनं 3 नगरसेवकांच्या जोरावर सत्तेत पद मिळवलं असलं तरी याचं खापर काँग्रेसच्या माथी फोडलंय। निर्लज्जम सदा सुखी सत्तातुराम न भयम न लज्जम। ते सत्तातूर आहेत, लक्षात ठेवा। त्यासाठी वाटेल ते करतील। साम दाम दंड भेद हे सगळी अगदी छोटे वाक्प्रचार झाले। सत्तातुराम न भयम न लज्जम असं कोण असेल तर भारतीय जनता पार्टी। आम्ही भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे। हा एमआयएमशी कधीच युती करू शकत नाही। इथे एमआयएमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही। हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एमआयएमशी युती करू शकणार नाही, ते शक्य नाही। आज सुबह से पेपरों में, सोशल मीडिया पर और इलेक्ट्रॉनिक मीडिया पर ये रोमन चलाया जा रहा है कि एमआईएम ने बीजेपी को समर्थन दिया। ये बात 100% गलत बात है। एमआईएम ने बीजेपी को समर्थन नहीं दिया है। तुर्तास यावर हिंदुत्ववादी शेरणी म्हणून प्रचार होत असलेल्या भाजपच्या नवनीत राणा आणि अमरावतीमधल्या हिंदूंचं आम्हीच रक्षण करतो म्हणणारे भाजपचे अनिल बोंडे यांची भूमिका काय असणार तेही पाहणं महत्त्वाचं असेल। जो भारत माता की जय नहीं बोलता, जो वंदे मातरम नहीं बोलता, उन्होंने हमको सिखाना नहीं हमने क्या करना और क्या नहीं करना। इस देश में रहना है तो उस तरीके से रहना है जो बाकी लोग हिंदू लोग रहते हैं, नहीं तो जिनको ज्यादा प्यार है वो पाकिस्तान जा सकता है। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।